नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे प्रकरण 17. भावल्या किलिंडर हा आता काय करतो कल्पना नाही. त्यावेळी तो आमच्या गावातला एक हौशी नट होता. तो हौशी आहे, नौखा आहे, कच्चा आहे असे त्यावेळी जीवा शिंगी, सुनू शिंपी, दादू गुरव वगैरे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे होते. पण आपण अगदी कसलेले नट आहोत असे खुद्द भावल्याचे म्हणणे होते. खरे म्हणजे नाटकात काम करणे हा काही त्याचा धंदा नव्हता. तसे पाहिले तर आमच्या गावातल्या कोणाचा धंदा काय हे कोणाला सांगता येणार नाही. पण एकुलती एक सर्व्हिस मोटार जमेल तेवढी स्वच्छ धुवायची हे त्याचे काम होते. मोटार क्लिनरचे काम करायचा म्हणून तो भावल्या किलिंडर म्हणून ओळखला जायचा. मोटार धुण्याच्या कामाबद्दल त्याला रोजची पावली मिळायची, तेवढीच त्याची कमाई. पण तालुक्यापर्यंत मोटारने प्रवास घडतो म्हणून तो रोज मोटारीतही बसायचा. हँडल मारायला आणि पॅसेंजरांचे सामान काढायला उपयोगी पडतो म्हणून तेली ड्रायव्हर त्याला मोटारीत घ्यायचा. पॅसेंजरांची संख्या वाढली म्हणजे तो बाहेर फुटबोर्डावर उभा राहायचा किंवा टपावर आडवा पडायचा. पॅसेंजर आत बसला की टपावर हात वारून हा जाऊ दे एवढाच ड्रायव्हरला इशारा द्यायचा. त्याच्या इशाऱ्यासाठी तेली ड्रायव्हर कधी थांबत नसे हे खरे, पण आपल्या इशाराने सर्व्हिस गाडी सुटते या कल्पनेने त्याला समाधान वाटायचे. तालुक्याला गेल्यावर चहा भजी किंवा क्वचित भात आमटीचे जेवण ड्रायव्हरच्या मर्जीनुसार मोफत सुटायचे. मध्येच कधी मोटार बंद पडली म्हणजे तेली ड्रायव्हर उतारूंच्या समाधानासाठी भावल्याला सपाटून शिव्या द्यायचा. भावल्यामुळेच त्याच्याच हलगर्जीपणामुळे मोटार बंद पडली असे भासवायचा आणि आपल्याचमुळे मोटार बंद पडली असा अपराधी चेहरा करून भावल्या खडाखड आवाज करीत हँडल फिरवीत बसायचा. संध्याकाळी गाडी परत आल्यावर ती धुवायची आणि पावलीचे नाणे कानात अडकवून बिडी फुंकत बाजारात भटकायचे हा त्याचा जीवनक्रम होता. अधूनमधून दशावतारी नाटकात येतील ती कामे करून तो थोडा विरंगुळा मिळवायचा. रात्रीला अधेले घेऊन तो कुठल्याही दशावतारी नाटकात स्त्री पार्टीपासून तो थेट शंकासुरापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका करायचा. आपले काही खास वैशिष्ट्य असावे म्हणून तो स्वतःची दाढी मिशी स्वतःकडे ठेवायचा. मिशीचा चिमटा नाकात घट्ट बसला पाहिजे. आरोळी ठोकली तरी मिशी वाकडी होता कामा नये म्हणून स्वतंत्र दाढी मिशीचा संभार त्याने सांभाळला होता. एकदा रमण्याने त्याची मिशी उसनी घेतली. रमण्याचे मूळ नाव रमण, पण चांगले नाव तोंडून काढायचे नाही हा सर्वांचा खाक्या. त्यामुळे रमण्या या नावानेच तो बाजारात ओळखला जाई. नाटेकराच्या हॉटेलात तो प्रथम चहा द्यायला आणि कप धुवायला होता. बाजारातल्या प्रत्येक दुकानात फेरी मारून चहाची ऑर्डर आणायची आणि भरलेल्या कप बशांचा मनोरा हातात धरून प्रत्येक दुकानात चहाचा कप देत जायचे हे त्याचे काम होते. एकदा ताजा बेसनाचा लाडू चोरून खाताना त्याला नाटेकराने मुद्देमाला सकट पकडले आणि कानपाडात मारून बाहेर हुसकले. तो प्रसंग इतका झटापट घडला की आपल्या बचावासाठी एक शब्दही उच्चारायला रमण्याला संधीच मिळाली नाही. कारण अख्खा लाडू त्याने तोंडात कोंबला होता आणि सारे चिकट बेसन तोंडात बसले होते. त्यामुळे त्याला दातांच्या कवळ्यात अडकलेली जीभ हलवता सुद्धा आली नाही. बिचारा कानपाडात थप्पड खाऊन बाहेर पडला, पण बाहेर पडून रमण्या स्वस्थ बसला नाही. नाट्यकराचे दुकान 8 दिवसात बसवून दाखवतो अशी भीष्म प्रतिज्ञा करून तो कामाला लागला. बाजारातल्या एका रिकाम्या जागेत 4 बांबू रोवून त्याने एक बारकेसे एक खोपाट उभे केले. नाटेकराच्याच दुकानातून पूर्वी चुरून घरी नेलेले कानफुटके कप आणले आणि रोखठोक चहाचे हॉटेल सुरू केले. चहा आणि भजी विकून दिवसाकाठी रुपया सव्वा रुपया मिळू लागला. पण दुर्दैवाने या रमण्यालाही भावल्यासारखी नाटकात काम करायची खाज. एकदा कुठे काम मिळाले म्हणून त्याने भावल्याची मिशी उसनी घेतली. नाटक संपल्यावर काय झाले कोण जाणे, पण झोपायला जायच्या गडबडीत रमण्या मिशी कुठेतरी विसरला. 2 प्लेट भजी आणि 2 कप चहा मोफत देण्याच्या अटीवर आणलेली मिशी गहाळ झाली. पण भावल्याने रमण्याची गय केली नाही. प्रथम 2 प्लेट भजी आणि 2 कप चहा फस्त केला आणि मग भांडण सुरू केलं. ताबडतोब मिशी आणून दे नाहीतर खटलाच भरतो अशी त्याने धमकी दिली. रमण्या काही कोकण बाहेरचा नव्हता.
खटल्याचे आव्हान मिळताच त्याला स्फुरण चढले. चहाचा लाल भडक अर्क स्वतःच्याने दुसऱ्याच्या नरड्यात ओतणारा रमण्या स्वतःच्या मिशीला पील देत भांडायला सज्ज झाला. भावल्याने नुसते खटल्याचे नाव काढताच रमण्याने हायकोर्टाचे नाव काढले. एकदा काय व्हायचे ते होऊन जाऊ दे, परवा नाही हायकोर्टाकडे जावे लागले तरी चहाचे खोपट विकीन आणि खटला चालवीन. मिशी तर सोडाच, भावल्याला शेंडीचे सुद्धा 4 केस देणार नाही, अशी प्रतिज्ञा रमण्याभर बाजारात करू लागला. जीवा शिंग्याने दादू गुरुवाची जशी शेंडी कापली तशी मिशीसाठी भावल्या आपली शेंडी कापील या भीतीने रमण्याने डोईवर 24 तास टोपी चढवली. भावल्याने नाना यत्न केले, पण रमण्याची शेंडी काही हाती लागत नाही हे कळून चुकताच त्याने मारामारीवर प्रकरण आणले. गरम पाण्याचे मडके फुटले, कप बशांचा चुरा झाला आणि खोपटाचे बांबू मारामारीसाठी वापरले गेले. अर्थात मारामारी नावापुरतीच. हातात बांबू धरून एकमेकाच्या आई बापावरून शिव्यांचीच उधळपट्टी अधिक. बाजारकरांची तास 2 तास करमणूक झाली. या भांडणाचे संगीत मिशीचा पीळ असेही नाटकी नाव ठेवून बाजारकर मंडळी मोकळी झाली. असे विक्षिप्त लोक त्यावेळी जागोजागी होते. रावजी नाना हा नारळाचा व्यापारी. नारळाचा व्यापार चालू असताना तो धर्मभावनेने तुडुंब भरलेला असायचा. श्लोक, अभंग, ओव्या त्याच्या ओठावरून कधी हलल्या नाहीत. येणाऱ्या जाणाऱ्याला त्यांनी नीतिमत्तेचे 4 घोट पाजले नाहीत असे झाले नाही. तोच रावजीनांना रोज रात्री सामसूम झाली म्हणजे काजळलेला कंदील हातात घेऊन नित्य नेमाने देवळाजवळ राहणाऱ्या गंगू भाविनीकडे जायचा. पण गावातले लोक चावट त्याला मुद्दाम आडवेत आणि विचारित, रावजी नाना रात्री काय देवदर्शनाक? पण म्हातारा रावजी नाना त्याहून खट. तो म्हणे, होय तर म्हातारपणात देवदर्शनाशिवाय दुसरं धंदो कसलो? आणि मग झाले गेले गंगेला मिळाले अशा पद्धतीने हुश्य करीत गंगूच्या पडवीत पाय टाकी. गंगू भावीन हे त्यावेळचे एक मोठे प्रस्थ होते. मी गावात होतो तेव्हा ती 50शीकडे आली होती, पण त्याही वयात मोठी रगेल आणि रंगेल दिसायची. तिच्या तरुणपणच्या कितीतरी गोष्टी गावात बोलल्या जात. पालखीच्या वेळी नथ घालून आणि शालू नेसून ती चौरी ढळायची. त्यावेळी एखाद्या संस्थानिकाच्या पट्ट राणीसारखी दिसायची. एखादी पोरगी जरी नटली थटली म्हणजे गंगू भाविनीसारखी नटून थटून जाणार कुठे, असे तिची आई विचारायची. एखाद्या सुंदर बाईचे वर्णन करायचे झाले तर ते गंगूच्या तुलनेने व्हायचे. आमचा सख्या होडाहोडेकर तिच्याकडे नेमाने जायचा. फार पूर्वी माझ्या आजोबांचे तालुक्याच्या गावी तांब्या पितळीचे दुकान होते. त्या दुकानात सख्या नोकर होता. पुढे दुकानाचे दिवाळे वाजल्यावर तो आमच्याकडेच राहू लागला. त्याचे लग्न झाले नाही. त्याला जवळचे असे कोणी नव्हते. काही किरकोळ कामे करायचा आणि आमच्या घरीच राहायचा. उन्हात बसून राहायचे त्याचे वेळ. उन्हात खोबरे, मिरच्या, पापड सुकत टाकले म्हणजे हातात काठी घेऊन राखणदारी करीत उन्हात बसायचा. कावळ्यानं हाकलून लावायचा. मी शाळेत होतो त्यावेळी त्याचे वय 100कडे होते. कमरेतून काटकोनात वाकला होता. काठी घेऊन लडबडत लुटू लुटू चालायचा. तासन तास उन्हात बसायचे एक वेळ आणि तास 2 तास गंगू भाविनीकडे जाऊन बसायचे दुसरे वेळ. त्याला खायला दिलेला लाडू किंवा आंबा तो मुद्दाम राखून ठेवायचा आणि रोजच्या रोज गंगूला नेऊन द्यायचा. तिथे जायचा आणि तास 2 तास पडवीत बसून नुसता टक टक पाहत राहायचा. ती अधूनमधून या ना त्या कामानिमित्त आत बाहेर गेली तर स्वतःच्याच डोक्यावर हात आपटीत चरपडायचा. न हलता समोर बसून राहायला सांगायचा आणि ती समोर बसली की आपली मळकट बुबळे स्थिर ठेवून तिला बघ बघ बघत राहायचा. पुढे त्याचे पाय सुजले आणि चालणेच अशक्य झाले तेव्हा तो गंगूकडे यायचा थांबला. पण तरीही तो न चुकता मला नेहमी विचारायचा, आपू आज देवळाकडे जातलय? कित्याक? गेलंय तर एक लाडू देतय, तू गंगूकडे नेऊन दे. आम्ही सर्वजण त्याची गंगूवरून चेष्टा करीत असू, पण सख्या होडाहोडेकर कधी लाजला नाही की हसला नाही. गंगूकडे त्याला भेटणारा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे झिलू केदार. तब्बल 50कडला माणूस, अंगा बांध्याने मजबूत, मटण त्याच्या आवडीचे.
ज्या ज्या वेळी शक्य असे त्या त्यावेळी दुसऱ्याच्या कोंबड्या तो चोरीत असे. पाण्यात भिजवले फडके फटकन कोंबडीवर टाकून तो कोंबडी उचलायचा आणि खांद्यावरल्या पटकुरीत टाकून धूम ठोकायचा. भिजलेले फडके अंगावर पडले की कोंबडी ओरडत नाही. त्यामुळे चोरी झाली तरी कोंबडीचीही ओरड नाही आणि कोंबडीच्या मालकाचीही ओरड नाही. आमच्याकडे मटण असले म्हणजे तो हमखास आमच्याकडे जेवायला यायचा. मटणाबरोबर 8-10 कांदे करा करा चावून खायचा. पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचा. तो जेवायला आला की सख्या फडफडत राहायचा. त्याला शिव्या द्यायचा आणि झिलू हसायचा. मटलात नळी उचलून म्हणायचा, सख्या फोडतंय ही नळी. आणि मग सख्या आपली अधांतरी लोंबकळणारी हनवटी घट्ट आवळून धरायचा. आणि हाच झिलू केदार एकदा अकस्मात उठला आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला गेला. तुळशीची भली मोठी माळ गळ्यात अडकवून परत आला. त्यानंतर अनेकदा आमच्या घरी आला, पण एकदाही जेवला नाही. मटणाच्या घमघमीत वासाने विचलित झाला नाही. कारण चंद्रभागेत स्नान करून मांस, कांदा, लसूण अशा उत्तेजक पदार्थावर त्याने पाणी सोडले होते. त्यानंतर उभ्या जन्मात तो कांद्या मटणाला शिवला नाही. गंगूकडे गेला नाही. घरी बसून तो मुलाने वाचलेली ज्ञानेश्वरी ऐकायचा आणि रात्री 1 तारी छेडीत म्हणायचा, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल रखुमाई. झिलू केदार मटण खात नाही, गंगूकडे जात नाही हे सख्याला कळले तेव्हा तो तुच्छतेने हसला. समोर मासळी दिसली नाय तोवर बगड्याचा ध्यान, असे म्हणत सख्याने जिजूला फक्त हिनवले. पुढे सख्याने डोळे मिटले ते करताच झिलू धावून आला. गावातला एक जुना माणूस गेला म्हणून डोळे टिपत रडला. भाऊ गेला फेरा, येथे सापडला थारा, असे म्हणत त्याने सख्याच्या तिरडीला खांदा दिला. आमच्या घरी सर्वांना वाटले होते गंगू भाविनीकडे अधूनमधून लाडू, आंबे पाठवू असे सांगितले की सख्या पिंड घेईल म्हणून. पण दुपार उलटून गेली तरी कावळा पिंडाला शिवला नाही. शेवटी झिलू पिंडाकडे तोंड करून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, मी जन्मात गंगूकडे जावंच आहे नाही. तसा भुरकन कावळा आणि पिंड घेऊन गेला. अशी एक एक माणसे जगावेगळी जगली, जगावेगळी मेली. भरड्या जमिनीत जन्मली आणि मुरमासारखी खडबडीत राहिली. पावसाच्या पुराबरोबर येणाऱ्या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची सुद्धा मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्र्य. मूळची अभिमानी माणसे गरिबीत किचपत पडलेली. त्यामुळे स्वभावात एक प्रकारचा कडवटपणा खोलवर मुरलेला. मन नित्याचे असमाधानी आणि चरफडणारे. मूळचे डोके कुशाग्र, पण ते कुठे गुंतवायला साधन नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या गोष्टीत विशेषतः भानगडीत लक्ष घालणे, त्याच गोष्टींचा रवत करणे हे एरवी फुकट जाणारा वेळ घालवायचे एकमेव साधन. कुणी नवखा माणूस आला, कुणी काही निराळे केले की आवाज मारून चर्चा झालीच. त्या मागोमाग टिंगल आलीच. चर्चेसाठी कुठे काही मिळाले नाही तर कुत्र्याने पुरलेले हाड उकरून काढावे तसे काहीतरी उकरून काढले जाई. बागायतकर मास्तरांना लग्न होऊन बरीच वर्षे मूलबाळ झाले नाही. ही बाब असो किंवा हरबा जोशी साठीत असताना त्याच्या तिसरेपणाच्या बायकोला मुलगी झाली ही बाब असो, सारख्याच उत्साहाने आणि संशयाने अनेक तर्कवितर्क चालत. 1-2 इंच लांबीची मिशी ती काय आणि त्यासाठी भावल्या किलिंडर रमण्याशी मारामार करतो ते काय, असे म्हणून भावल्याची निर्बत्सना करायला जीवाशिंगी तसा जसा तयार असायचा तसा रावजी नाना या म्हातारपणात गंगू भाविनीकडे जातो म्हणून त्याला आमचा सख्या खुदू खुदू हसायला मोकळा असायचा. गावातल्या गावात 2 बुके शिकलेला केसू काका नाडकर्णी जसा गावात जन्मला तसाच तो या गावात मरा. न देता बिचारे केसू काका डोंगर माथ्यावर जाऊन फांद्या, पाने, पाळे, मुळे यांचा भारा स्वतःच्या डोकीवर घेऊन घरी येत. उंदरामुळे नारळाची नासाडी होते हे पाहून त्यांनी एक जालीम विषारी औषध तयार केले होते, पण त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. खरे म्हणजे उंदरांवर प्रयोग करून बघायला काय हरकत होती, पण कोणी तसदी घेतली नाही. विशेष जिज्ञासेने कोणी चौकशी केली नाही. सर्वांच्या मते केसू काका म्हणजे खुळा इसम. तो करणार काय आणि त्याला विचारणार काय.
शेवटी मुद्दाम उंदीर पकडून केसू काकांनी अनेकांच्या समक्ष उंदरांना आपले औषध दिले. उंदीर तडकाफडकी हातपाय झाडून मेले. गावातल्या अनेक लोकांनी हे पाहिलं, पण केसू काकांचे औषध परिणामकारक आहे एवढे म्हणण्यासाठी सुद्धा कोणी तोंड उघडलं नाही. नाळाची नासाडी होऊ दिली, पण नासाडी करणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी केसू काकांचे फुकट मिळणारे औषध कोणी वापरले नाही. उलट औषध जर एवढे जालीम आहे तर केसू काका स्वतःच का थोडेसे खात नाहीत, असे त्यांच्या पश्चात विचाराला काही लोकांनी कमी केले नाही. गावात सापडणाऱ्या अनेक पाळामुळांचे औषधी गुणधर्म काकांनी शोधून काढले होते. पोटात नळ उठले तर ते तात्काळ बसवून टाकणारी एक मोळी त्यांच्यापाशी होती. कुणाच्या पोटात नळांची पीडा उद्भवली आहे एवढे कळले तरी पुरे. दमडीची अपेक्षा न करता स्वतः तंगडतोड करीत काका तिथे जायचे. मुळीचे फेरे उगाळून द्यायचे. त्यामुळे अनेकांची पीडा थांबली होती. पण ज्यांचे नळ काकांनी बसवले ते सुद्धा दुखणे बरे होताच. मेल्याचं औषध, मी मेलय नाय नशीब, एवढे बोलून काकांचे उपकार फेडीत. हाप म्याड तात्याचा मुलगा दिनक्या, दिनकर हे त्याचं सरळ स्वच्छ नाव. पण त्याला दिनकर कुणीच कधी म्हटलं नाही. दिनकर या नावानेच तो सर्वश्रुत होता. मुंबईतल्या 28 सालच्या संपात दिनक्याने भाग घेतला होता. त्यामुळे तो बेकारही झाला होता. पण संपामुळे तो इतका प्रभावित झाला होता की 2-4 दिवसातच कामगारांची सत्ता येणार आणि स्वतःला कुठले तरी प्रमुख पद मिळणार अशा स्वप्नात होता तो. बेकार झाल्यामुळे तो गावात आला होता. गावी येताच त्याने नायकाच्या दुकानात आसन ठोकून मार्क्सवादावर छोटेसे वक्तव्य केले. नायकाच्या दुकानावर रिकाम टेकड्या बामणांचा अड्डा असायचा. मार्क्सवादानुसार सर्वत्र वर्ग विग्रह होऊन कामगार आपली सत्ता स्थापन करणार असे दिनक्याने भविष्य वर्तवताच अंतू मटकर पंचाची कनवट आवळीत उभा राहिला. सारे श्रोते एकमेकांकडे पाहत कुत्सितपणे हसले. तेव्हा अंतू दिनक्याकडे पाहत कुरकुरला, आमका वाटला तुझ्या घराण्यात फक्त एकच हापमॅड असा म्हणून. एवढेच बोलून अंतू बाहेर पडला. बाकीचे मुंड्या हलवीत खो खो हसले आणि जागच्या जागी दिनक्याच्या प्रतिपादनाचा विचका उडाला. मार्क्सवादाची इतकी रोखठोक वासलात अन्यत्र कुठे लागली नसेल. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.